तुम्ही जे एक अत्यंत निष्ठात विद्वान महात्मा आणि मुक्तादास या नावाने जे प्रसिद्ध आहेत, त्यांची आमची मराठवाड्यामध्ये जेव्हा भेट झाली त्यावेळेला त्यांनी एकच वाक्य सांगितलं की माझ्याजवळ येऊन शिकायचं काहीच कारण नाहीये, फक्त माझ्याजवळ जर तुम्ही राहिले तर फक्त मी सकाळी काय करतो, दुपारी काय करतो, जेवतो कसा, खातो कसा, पाहतो कसा, जातो कसा, असं 8 दिवस जर तुम्ही माझ्याजवळ राहिले तरी तुमचं काम झालं, असं त्या महात्म्यानं सांगितलं. याचा अर्थ काय होता? तुम्हाला काहीच बोलणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? यद यदा चरते श्रेष्ठा तत् देव करे त्याला. म्हणजे माझं अनुकरण करा तुम्ही. पहा, मी सकाळी उठतो, काय करतो, बसतो, पूजा करतो, ध्यान करतो, वागतो कसा, बोलतो कसा, थांबतो कसा, झोपतो कसा, हे वर्णन आहे. हे तुम्ही फक्त महात्म्याचं पहा, सत्पुरुषाचं पहा आणि त्याच्याप्रमाणे फक्त, आणि मग पहा तुमचं जीवन काय बनेल. याच्याकरता तुम्हाला काही ब्रह्मज्ञान सांगण्याची गरज नसते. हे वाक्य माझ्याजवळ आजही मला आठवतं की एवढं जरी तुम्ही जीवनामध्ये केलं, मी तुम्हाला एक वाक्य शिकवणार नाही, गीताही शिकवणार नाही, काही शिकवणार नाही, पण या पद्धतीने जर तुम्ही जगले तर तुमचं जीवन हे आनंदमय होईल. याचाच अर्थ तो आहे की शास्त्राचा उपदेश आपण करतो त्याप्रमाणे आपणही वागलो पाहिजे. म्हणून इतरे जना म्हटलं म्हणजे सामान्य लोक त्याप्रमाणे वागतात. सयत प्रमाणम कुरुते लोकस कदन वर्तते, त्याप्रमाणे बाकीचे लोक वागतात. ज्ञानोबा काय विश्वास बोलतात, ज्ञानोबा म्हणतात एक वडील जे जे करतील आणि तया नाम धर्म ठेवी. मोठी माणसं जे करतात त्याचं नाव धर्म आहे. आणि एर जे अनुष्ठिती सामान्य सकळ, सामान्य माणसं देखील आणि त्याचं अनुकरण करतात. म्हणून नावदा खेद पाडू नको. अशा प्रकारे 16,108 स्त्रियांच्या महाराज सद्धर्माचं आचरण करून गृहस्थाश्रम करून दाखवणारा प्रभू श्रीकृष्ण एकच आहे हे पाहून नारदाला कौतुक वाटलं आणि कृष्णाचं स्मरण करीत करीत आणि नारदाच्या धारकेमधून निघून गेले. सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठायचा कृष्ण, नंतर बंदीजन त्याची स्तुती करायची, नंतर सकाळचं स्नान, संध्याने नित्यकर्म करायचा. ते कर्म झाल्याच्या नंतर आत्मचिंतन करायचं भगवंत, स्वतः बसून ध्यान, ध्यान झाल्याच्या नंतर होम, त्यानंतर मौन धारण करायचं, मग ब्रह्माचं ध्यान, त्यानंतर गायत्रीचा जप, त्यानंतर सूर्याला उत्थापन, मग देवांना ऋषींना तर्पण, मग सुवर्ण अलंकाराने मंडित अशा दुभत्या गायी ब्राह्मणांना दान देत होता कृष्ण. त्यानंतर मग गायी, विप्र, देवता, पुरुष, वृद्ध पुरुष, गुरु यांना तो नमस्कार करायचा. गंधमालांचा स्वीकार भगवान करत असे. नंतर वैष्णवदेव आटोपून आश्रितासह, म्हणजे त्या लक्षात ठेवा कृष्णाचे दिनक्रम, वैष्णवदेवा करताना त्या कालखंडामध्ये आणि जे जे लोक असतील तुमच्याकडे आलेले त्यांच्या सहित भोजन करायचं. म्हणजे काय नियम आहे हा? या नियम कोणता आहे तर आपल्या जेवणाच्या कालखंडामध्ये जे आपल्या घरात येतील त्यांना जेवा म्हणणं आपलं कामच आहे. जेवला तर बरं आहे, नाही जेवला तरी चालेल, पण जेव्हा म्हणणं काम आहे. त्या कालखंडात आपल्याकडे दोरी आला त्याला जेवायला सांगा, जेवण बसा. नाही तुम्हाला जेव घालायचं असेल मग गणेराला कशा दूध चहा, चहाही राहायचा नसेल तर पाणी. हे संतांनी सांगितलेलं आहे. हे प्रमाण संतांचे आहे. संत म्हणतात की तुम्ही अन्न द्या, अन्न जर तुम्हाला द्यायचं नसेल तर नका घालू दूध, दूध नका द्या, नका घालू दूध, आणि जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. ताक द्या प्यायला, आणि ताकही तुम्हाला प्यायला द्यायचं नसेल तर भुकाचे जीवन तरी पाजा.
एक ग्लास पाणी तरी द्या, कारण हा अतिथीचा धर्म आहे आणि तो धर्म आपण त्या ठिकाणी पाळला पाहिजे. म्हणून तो भोजन करून मग तांदूळ ग्रहण करायचा, मग इष्टमित्राशी गोष्टी सांगण्यात वेळ घालवायचा, स्त्रियांशी थोडा वेळ बोलायचा, आणि हे सर्व झाल्याच्या नंतर मग तो दारू तुरत आणायचा. त्या रथामध्ये भगवान बसायचे. नंतर सुधर्मा नावाची सभा होती, त्या ठिकाणी राजकारण चालायचं. नृत्य, गीत, ब्रह्मचर्य, वेद, घोष, पुराण, प्रवचन आणि याप्रमाणे आणि भगवान परमात्म्याचा आणि नित्यक्रम आणि त्या ठिकाणी होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जिंकून बंदीतील राजांना सोडवावं अशी सभासदांची इच्छा होती आणि दोन्ही गोष्टी करण्याविषयी भगवान कृष्णाची उत्सुकता होती. हा विचार करून उद्धव त्या ठिकाणी म्हणतोय, कारण उद्धवाला सल्ला विचारत होता भगवान. सल्लागार सल्ला सांगतात, पण कसा त्या समोरच्याचं म्हणतो. मग भगवंताची इच्छा आहे तेव्हा उद्धव म्हणतोय, देवानी देवा धर्मराजा हा आपला आप्त आहे. राजसूय यज्ञ सिद्धीला नेण्याकरता सहाय्य करणं गरजेचं आहे. नारद मुनीच्या विनंतीला मान देणं योग्य आहे. जे राजे आपल्याला शरण आलेले आहेत त्यांना जरासंधाच्या जातातून सोडवण्याकरता प्रार्थना केलेली आहे, त्यांची सुटका केली पाहिजे. मी तुम्हाला असं सांगतो, अगोदर तुम्ही राजसूय यज्ञ करता जा, आणि मग त्याच्या भागामध्ये जरासंधाचा नाश झाला असताना यादवांना अधिक निर्वासता प्राप्त होईल. मला जरासंधाचा नाश करणं सोपं नाही, त्याचा आजार अतिजबळ होईल आणि त्याचा समाचार घेण्याकरता भीमाशिवाय कोणीच नव्हतं तयार, कारण तो समर्थ होता भीमदादा बस. पण युक्ती प्रयुक्तीनं दंडोई त्याला प्रवृत्त करण्यात आला. तो ब्राह्मणाचा भक्त आहे. ब्राह्मणाने जर त्याला द्वंद्व युद्धामध्ये बोलवलं तर तो नाही म्हणणार नाही. याकरता भीमानं ब्राह्मण वेशाने जरासंधाजवळ जाऊन त्याच्याजवळ द्वंद्व युद्धाची याचना करावी. तो विचारली आणि आपली संकेत केला आणि याने ते पाहिलं भीमदादाने. ते पाहता बरोबर त्याने त्याप्रमाणे काय केलं तर एका पायाने त्याचा पाय दाबला आणि दुसरा पाय वर उचलला, त्याला उभं चिरलं. जरासंधाचे दोन शक्ल झाले. तिकडे हाकार झाला. कृष्ण आणि अर्जुनाची भीमाची वाहवा केली आणि जरासंधाची तिसरी झाल्यानंतर कृष्णाने त्याच्या सहदेव नावाच्या पुत्राला राज्याधिकार दिला. बघा, या गोष्टी अशा आहेत की भगवंताने जरी या दुष्टाचा नाश केला, त्यांचे राज्य घेण्यासाठी नाही, त्यांच्यात पोरांना दिले ते. पण दुष्ट प्रवृत्ती जे होती त्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि भगवंताने त्या ठिकाणी आपला केला. त्यानंतर श्रीकृष्ण हे राजांनो, हे आपलंही कामाचं होईल. तुम्ही परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करा. देहादिक सर्व गोष्टी क्षणिक आहेत. तुम्ही ज्या देहासाठी जे करताय ना, देहासाठी, कारण देहासाठी खरंच आपला भरपूर चाललाय. देहासाठी चाललाय की नाही? देहासाठी किती खर्च असणार आपल्या वर्षाचा? बाकीच्या घरचे बाकीच्या लोकांना राहू द्या, आपले आपले आपण बसले इत्यादी विचार करा. आपण इथे जिथे बसले त्यांनी स्वतः विचार करा की आपल्या या देहासाठी वर्षभराचा आपला खर्च किती असेल. म्हणजे काही मी सांगा म्हणत नाही तुम्हाला, फक्त आपल्या मनाला विचारा. आपण सुंदर दिसण्याकरता महिन्याभरामधला तो खर्च किती आहे सांगा बरं. इमानदारीनं सांगा. आपण 4 वेळा जर जात असाल, मी बोलला नाही काही ना, तुम्हाला समजून राहिला. आपण 4 वेळेला जात असाल महिन्यातून,
त्याच्यापैकी एका वेळेचा खर्च जर तुम्ही इमानदारीनं परमार्थासाठी दिला तर मोठा सप्ताह होईल. मोठा, कितीही मोठा होईल की नाही. मग खर्च कशासाठी चाललाय? देहासाठी. देहासाठी करू नका असं नाही आहे, कसंही राहा असं नाही आहे, कसंही राहा असं नाही आहे. पण इथे वर्णन आहे की देहासाठी आपला केवढा खर्च आहे. लक्षात घ्या. ते तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही आले तर काही तुम्ही गेली बरं हे तुम्ही आपल्याला म्हणतात. आता कथेवर असतं जे समोर त्यांनाच बोलायला लागतं. जे वर्गात बसले त्याच विद्यार्थ्यांना बोलतात लोक. तर जे बाहेर इटवले त्यांना पण बोली, त्यांना कोणी बोलत नाही. म्हणजे वर्गात बसले त्यांना आहे तुम्हाला असं तुमचं तसं तुमचं तसं. तर हे सांगण्याचं एक टेक्निक असतं आपलं, दुसरं काय नाही. तर क्षणिक जे आहे त्या क्षणिक देहाच्या ज्या गोष्टीसाठी आपला खर्च आहे, ह्या देहासाठी करू नका असं नाही. चांगलं राहणं वाईट नाही, चांगलं राहा. पण एक सांगायचं तात्पर्य आहे की देह हा नाशिवंत आहे आणि या नाशिवंता करता आपला किती खर्च आहे. कारण मी पुन्हा पुन्हा तुमच्या डिपार्टमेंटला का म्हणतो तर इकडे काही तेवढं नसतं, इकडे जास्त असतं. लक्षात घ्या. आणि आमचा आम्ही सांगण्याचा का प्रयत्न करतो, तुमच्यासारख्या सज्जन लोकांनी जर पुढे आले, मी पुन्हा पुन्हा बोलतोय, सज्जन लोक जर तुम्ही पुढे आले तर आपले पारमार्थिक जे उपक्रम आहे, आज वारकरी असो का कोणते आंबराचे असो, ते चांगले होते. पण आपण सज्जन माणसं मागे राहतो. म्हणून तुमच्यासाठी आम्हाला नाही त्या माणसाच्या पाया पडून आमचे कार्य करावे लागतात. हे ध्यानात ठेवा. आजही काय बोललो वाक्य, तुम्ही सज्जन माणसं पुढे आली पाहिजे. आपल्याला काय कमी, परमात्म्याने आपल्याला काय कमी केलं, हा विचार करून आपण जर पुढे आलो तर आपलं मोठे मोठे चांगले पारमार्थिक कार्य पार पडते. तुम्हालाच का म्हणतो मी, आता एक ते उदाहरण दिलं. तुम्ही समजा गेले, दर महिन्याला एक आपण घेतोच, मग 500च्या खाली घेतो का? चांगली दाखव, चांगली दाखव, अजून भारी दाखव, अजून तो पूर्ण काय भारत आहे याच्यातच आहे, त्याच्यातच भार आहे. तेवढं कामही नाही, एवढा भार. मी तुम्हाला काही म्हणत नाही, त्याच्याबद्दल नाही. चिंतन करा, चिंतन करायचं आहे, ते चिंतनासाठी आहे. म्हणजे करू नका असं नाही. आपलं जो आहे आपण करा, तेही केलं पाहिजे. त्याला उपभोग म्हणतात, ते उपभोग घेतला पाहिजे. पण या ठिकाणी जो देह क्षणिक आहे आणि त्या देहाकरता लक्षात घ्या आपण नाना प्रकारचा विचार करतो. म्हणून एक काम सांगितलं, हे देहाची क्षणिक आहे. म्हणून सावधगिरीनं राहा, गृहस्थाश्रम करा, पण त्यामध्ये सुख दुःख लाभ हानी इत्यादिकांविषयी समबुद्धी ठेवा. समबुद्धी ठेवा. काही होऊ द्या, सुख असो, दुःख हो, लाभ हो, हानी हो, जय हो, पराजय हो, कुठल्याही अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी परमेश्वराची दृढ भावना ठेवून जर तुम्ही कालक्रमाने केलं तर शेवटी तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. हा मार्ग सांगितला. म्हणजे भक्ती करा. आता तुम्हाला हे भक्तीचं सांगणे शेवटचं सांगणार आहे मी, नंतर सांगेल शेवटच्या दिवशी. कारण तुम्हाला काहीच करायचं काम नाही, घरही सोडायचं काम नाही, फक्त भक्ती साधना करायची. आणि भक्ती साधना जर आपण केली तर आपल्याला सायुज्य नावाची मुक्ती होते, मुक्ती मिळते. नाथ महाराजांनी तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त करण्याचं प्रमाण सांगितलं हरिपाठात. तोंडी आठवा, इकडे आठवा का इकडे आठवा. प्रमाण तोंडी सांगितलं तुम्ही तरी मला चालणार आहे. काय सांगून विचारलं ते ऐका. नाथ महाराजांनी सांगितलं तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, सायुज्यता मुक्ती मोक्ष तुमच्या घरी येईल. अगदी सोपं साधन आहे त्याच्यासाठी. नाथांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे. इकडनं सांगा का इकडनं सांगा,
आलं आलं का नाही ना न लगे कसं काय म्हणतात आपल्याला काय म्हणायचं येईन डायरेक्ट तुमच्या घरी येईन दे फक्त साधन सोपं आहे सायुज्य नावाचा मोक्ष सायुज्य नावाचा मोक्ष तो मोक्ष तुमच्या घरी असं आपण होईल फक्त तुम्हाला थोडस काहीतरी करायचं आहे एका जनार्दनी हरी हरी म्हणता एका जनार्दनी हरी हरी म्हणता बोला हरी हरी म्हणता एका जनार्दनी हरी हरी म्हणता मोक्ष सायुज्य पाठी लागे मोक्ष सायुज्य पाठी लागे हरिमुखी काका हर परिचिंता हरिमुखी काका हर परिचिंता मोक्ष सायुज्य पाठी लागे मोक्ष सायुज्य पाठी लागे हरिमुखे हर परिचिंता हरिमुखे